पांढरं सोनं मातीमोल, दरवाढ नसल्याने कापूस घरातच. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा. खरेदी केंद्रावर कापसाचे उत्पादन कमी आणि भाव कमी असल्याने बाजारपेठेत कापसाला उठाव नाही. याचा परिणाम CCIच्या खरेदीवर झाला असल्याने तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना साठवणुकीकडे कल असल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर कापसाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. या वर्षीच्या खरीपामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय बोंडअळी, बोंडसड, लाल्या, दहिया यासह अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मागणी वाढून कपाशीची दरवाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात खुल्या बाजारात कापसाला 7,500 रुपये क्विंटल हमी भावापेक्षा कमी 7,100 ते 7,300 रुपयापर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा कचाट्यात सापडला आहे. 5 तालुक्यातील शेतकरी हैराण. ऐन रब्बी हंगामात दर 8 दिवसांनी मध्यरात्री वीज गुल. जीवाला घोर. बुरशीजन्य रोगाची शेतकऱ्यांवर टांगती तलवार. कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका. डिसेंबरच्या सुरुवातीला सुटलेल्या गुलाबी थंडीने शेतकरी सुकावलेला असतानाच ऐनवेळी रविवारी दिनांक 1 पासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. परिणामी भाजीपाला, धान्य, फळबागांवर बुरशीजन्य रोगांची टांगती तलवार दिसू लागली आहे. त्यामुळे बळीराजाच्या जीवाला घोर लागला आहे. कांदा लागवडीसाठी मजुराची टंचाई. आंबेगाव तालुक्यात कांदा लागवडीला वेग. परिसरातून आणावे लागतात शेतमजूर. थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीचा कांदा, बटाटा तसेच बारमाही गहू, ज्वारी आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीन खरेदी 2%च. उद्दिष्ट होते 14 लाख टनाचे. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले. आता खरेदी कोणती करणार? हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या सरकारच्या उद्देशांना हरताळ फासण्यात आला आहे. नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थांना 14 लाख टनाचे उद्दिष्ट असताना 25 नोव्हेंबरपर्यंत 206 केंद्रावर केवळ 27,828 टन अर्थात 2% सोयाबीनची खरेदी झाली. खरेदीला आता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने खरेदी होईल कशी असा प्रश्न आहे. लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार आहे याची प्रतीक्षा बहिणीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत EVM मधून अनपेक्षित निकाल आले. या माध्यमातून विरोधी पक्ष संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे केला. लाडकी बहीणची वैधता. उत्तर देण्यासाठी वेळ हवा. आता 15 जानेवारी रोजी होणार सुनावणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मोफत लाभ अदा करणाऱ्या विविध योजनांच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उत्तर सादर करण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी पुन्हा वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे न्यायालयाने येत्या 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे.